नमस्कार. मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, कशा आहात? खूप साऱ्या कमेंट तुमच्यासुद्धा मला येत होत्या, पण मला रिप्लाय नाही देता आले. काहींना रिप्लाय दिले, काहींना नाही दिले. तर ते सगळं ना आजच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करते. आता जवळजवळ मोठा व्हिडिओ 3 महिन्यानंतर येतो आहे. म्हणजे पंजाबवरून आल्यानंतर ट्रॅव्हलिंगचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला, त्याच्यानंतर एकसुद्धा नाही. आणि गावचे आता छोटे म्हणजे शॉर्ट व्हिडिओ मी 1-2 अपलोड केले. तर चला म्हटलं आता पुण्याला आले मी आणि म्हटलं व्हिडिओला आता सुरुवात करूया. तर मी तुम्हाला सांगते माझे व्हिडिओ का येत नव्हते. पंजाबवरून आल्यानंतर ना रुद्राच्या पप्पांची 1 महिन्यात सुट्टी होती आणि त्याच्यानंतर त्यांना रिटर्न जम्मूला जायचं होतं. तर आम्हाला शिफ्टिंगसुद्धा पुण्यामध्ये करायची होती कायमस्वरूपी. रुद्राचं न्यू ॲडमिशन घ्यायचं होतं. अशी छोटी मोठी पण कामं बरीचशी होती. आता इतक्या वर्षानंतर पुण्यामध्ये शिफ्ट व्हायचं म्हटल्यानंतर कामं असतात आणि लहान मुलांना घेऊन ना व्हिडिओ नाही बनवता येत. त्याच्यामुळे मी व्हिडिओ काही बनवले नाही. आता तुम्हाला सांगू का, रुद्राचं ॲडमिशन घेतलं. नशिबाने घरापासून थोडंसं जवळच स्कूल होतं आणि सुट्टी पडल्यानंतर परत 1 महिना स्कूल होती. मग मी तिला ना पायी स्कूलमध्ये घेऊन जायचे, यायचे, परत रिटर्न आणायला जायचे. त्यामध्ये ना मला खूप थकायला व्हायचं, कारण का सात्विकला घेऊन जा, परत या, परत जा. ऊनसुद्धा भरपूर होतं. मग म्हटलं चला व्हिडिओ काही बनवताच नाही आले आणि 1 महिना स्कूल केलं. परत मी गावी गेले. गावी नेटवर्कचा फुल इश्यू, म्हणजे बिलकुलच नेटवर्क नाही. फक्त 1 ते 2 कांडी, ते सुद्धा परड्यात यावं लागायचं, घरामध्ये नाही. कॉलिंगसाठी व्हिडिओ तर जाणारच नाही माहिती होतं, म्हणून मी काही व्हिडिओ बनवलेच नाहीत. आणि छोटं मोठं जे काही शूट केलं ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते. खूप मजा केली. व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. खूप आराम केला, म्हणजे मला असं वाटतं मी पहिल्यांदा इतका आराम केला आहे, कारण का नेटवर्क नव्हतं. फोन अजिबातच नाही वापरला. मुलांनीसुद्धा नाही. आम्ही गावालाच खूप मजा केली. ह्याच्याशी गप्पा मार, त्याच्याशी गप्पा मार. 2 आज्या होत्या माझ्या, त्यांच्याशी गप्पा मारायचे. माझे चुलती, मम्मी पप्पा ते दुकानामध्ये असायचं. आमचं दुकान आहे. कधीतरी मी दुकानामध्ये सुद्धा जायचे, पण तिथे कामच असायचं, त्याच्यामध्ये मी काही शूट नाही केलं. आणि घरी असलं की भरपूर आराम, कारण का फोन बिलकुल वापर नाही, टी व्हीसुद्धा नाही. लाईट तर इतकी जायची ना, गावाला लाईट खूप जाते. पण असो, मजा केली. आंबे खूप खाल्ले गावाला, फणस खाल्ले. कोकणातली जी फळं असतात ना ती बऱ्यापैकी खाल्ली, पण जास्त करून ना मी आंबे खाल्ले. अंगणामध्ये सुद्धा एक आंबा होता. मी गेल्यानंतर तो पिकतच होता. त्याच्यानंतर थोड्या दिवसानंतर तो पडून संपला आणि काही दिवसानंतर ना आमचा जो परड्यात आंबा होता तो पिकायला लागला. त्याच्यामध्ये माझे काका, 2 नंबर काका रिटायर होऊन आलेत. तर ते सुद्धा गावी असायचे, येऊन जाऊन असायचे. मग ते आंबे भरपूर घेऊन यायचे, जंगलामध्ये जाऊन, रानामध्ये जाऊन. खूप आंबे खाल्ले आणि फणससुद्धा, फणसाच्या बियासुद्धा. मजा केली. आणि माझ्या सात्विकने सुद्धा ना भरपूर मजा केली. तुम्हाला सांगू, मी पुण्यावरून आले ना, तर त्यावेळेस तो बिलकुलच कोणाकडेच जात नव्हता, कोणाशी बोलतसुद्धा नव्हता, फक्त मला चिपकून. 2-3 दिवस ना त्याने मला खूप त्रास दिला. पण आता 1 महिना मी गावाला राहिले, इतका बिंदास झाला ना, बिंदास सगळीकडे फिरायचा. एकदा तर आम्हाला माहितीसुद्धा नाही खाली रस्त्यावरती गेलेला, म्हणजे त्या मांजरांच्या पाठी, गुरांच्या पाठी. पण जास्त करून तो मांजरांसोबतच खेळायचा. आता हे जे घरं दिसत आहेत ना, आता हे जे पुढचं घर दिसतंय ना, ते माझ्या मोठ्या वडिलांचं. आणि हे जे खालचं घर आहे तर ते माझे 2 नंबर चुलते रिटायर होऊन आलेत ते, आणि आमचं. तर आज कशी काय ते तुम्हाला माझी मम्मी इथे पाहायला मिळत असेल, नाहीतर नेहमी दुकानात जाते. आणि तिकडे ते आजी बसले ना, ती माझ्या मम्मीची आई. आम्ही कोण आलो ना की ती येते. आणि तसंही ना आता तिच्या गावामध्ये कोणच नाही आहे, सगळे कमवण्यासाठी शहरामध्ये गेलेत. म्हातारी कोतारी माणसंच फक्त गावामध्ये राहिलेत, पण तिथे ना कोणच नाही आहे त्यांच्या गावामध्ये. तर मग ती मम्मीकडे येऊन राहते. आता थोडंसं पुढं आल्यानंतर हे आमचं मोठं घर, म्हणजे माझ्या मोठ्या वडिलांचं. हे जे बघताय ना ते माझे मोठे चुलते आणि मोठी आई. त्यांना मी मागच्या वेळेससुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलेलं. आणि फणस खाल्लं आहे. ते फणसाचं जे काही कचरा असतो ना, तो ह्या गुरांना दिला आहे. मांजरंसुद्धा खेळत आहेत आणि त्या मांजरांसोबत सात्विक खेळतो आहे. 2 मांजरं आहेत, त्याच्यासोबत तो मस्त खेळायचा, म्हणजे सारखं म्याव म्याव करत तिकडे मोठ्या आईकडे जायचा. हे बघा. पण सांगू का, मी घरी गेले, म्हणजे हे सगळं शूट केल्यानंतर घरी गेले आणि ह्यातलंच एक मांजर ना झाडावरती चढलं, पडलं खाली. तेच त्याला कुत्र्याने पकडलं आणि ते मेलं. तितक्यात मी गेले सुद्धा, पण त्याला मानेला पकडलं आणि चावलं, ते लगेचच मेलं.
पण असो, आता त्याच्या आठवणी माझ्या व्हिडिओमध्ये आहेत. आता एकच राहिले, त्याचीसुद्धा भीतीच वाटते, कारण का बाहेर ना कुत्री भरपूर आहेत. हे थोडं असे बाहेर आलेत ना की त्यांना पकडतात. आधीसुद्धा ना अशी मांजरीने पिल्लं घातलेली ना, ते सुद्धा कुत्र्याने पकडून चावून मारून टाकलेत. तर आता सात्विक खेळतोय मस्त. मी सुद्धा भरपूर गप्पा गोष्टी, खूप मजा केली. फोनपासून दूर गावाला फुल एन्जॉय केले मी 1 महिना. फक्त आराम, काही टेन्शन नाही, काहीच नाही. आणि सुट्टीसुद्धा होती, पण रुद्रा नाही थांबायची इथे. आमचं दुकान आहे, त्या दुकानामध्ये जायचे. म्हणजे इथून 3 किलोमीटर असेल दुकान. वडिलांसोबत जायची, जर उशिरा उठली तर मम्मीसोबत टिफिन घेऊन जायचे. ते डायरेक्ट संध्याकाळी पप्पांसोबत यायची. तिला जास्त इथे नाही आवडायचं, कारण का खेळायला कोणच नव्हतं. सगळे ना आले होते सगळे, पण ज्यावेळेस आमचा सप्ताह होता अक्षय तृतीयेला, त्यावेळेस सगळे येऊन गेले. आणि मी ज्यावेळेस येते ना, मला कोणच नाही मिळत. पण अधूनमधून जे येणारे होते ते सगळे भेटले. आमची राखण वगैरे होती, त्याच्यामध्ये माझे भावंड आले होते, ते सगळे भेटले. मी आल्यानंतर माझी बहीण आलेली, ती होती 8-10 दिवस. पण आमच्या गप्पा गोष्टींमध्ये इतका वेळ गेला ना की शूट करायचं कोणाच्या आठवणीतच नाही राहिलं. तर असो, आता जे आंबे काढून आणले ना की ही माझी फेवरेट जागा. बसून आंबे खायची, संध्याकाळच्या टायमाला चहा बनवली ना की इथं येऊन चहा प्यायची, मस्त निसर्गरम्य वातावरण बघत खूप मजा यायची. म्हणजे हे आमचं पाठचं दार आमच्या घराचं. पाठी मस्त झाडं वगैरे लावलेत, चिकूची, आंब्याची झाडं आहेत, फणस आहे, जांभळ आहे. जांभळ एकदा पाऊस पडला ना, पिकलेली जांभळ, तर एकदा पाऊस पडला त्याच्यामध्ये ते सगळे जांभळं पडून गेले, पण खायला भेटले. आता संध्याकाळच्या टायमाला पाणी गरम करत ठेवले. सात्विकलासुद्धा आंघोळ, मम्मीची आजीची 2 टाईम आंघोळ असते, कारण का गरमीसुद्धा गावाला खूप होती. म्हणजे जवळजवळ मी 1 महिना राहिले ना, पाऊसच नव्हता. सगळे पावसाची वाट बघत होते. आणि यायच्या आदल्या दिवशी आमची राखण होती, त्यावेळेस संध्याकाळचा भरपूर पाऊस पडला. आणि त्याच दिवशी मला पुण्यालासुद्धा यायचं होतं. माझा जो पुण्याचा दादा आहे ना, तो राखणेला आलेला. तर तो गाडी घेऊन आला होता. मग म्हटलं चला आता त्याच्यासोबतच निघावं, कारण का त्याने मला घरपोच आणून सोडली. जवळच राहतो, जास्त काही लांब नाही. पण 1 महिना राहिल्यानंतर मग मी त्याच्यासोबत आले. आता घरामध्ये ना, गावाला मी छोटी मोठी कामंसुद्धा करायची म्हणजे घरातले, कारण का दिवसभर मम्मी जायची दुकानामध्ये. कधी असायची, कारण का मी बोलायचे मम्मीला, आम्ही बोलायचो की आम्ही आलो आहे तरी तो दुकानात जाते. मग ती ना जरी गेली ना दुकानामध्ये तरी संध्याकाळची लवकर यायची घरी. पप्पा उशिरा यायचे, पण ती लवकर यायची. म्हणजे 4ची गाडी असायची ना, त्याच्याने यायची. नाहीतर काही असं भेटलं ना की यायचे. मग ती येत तोपर्यंत ना मी घरातली बारीक सारीक कामं करायचे. घरातून कचरा काढणं, पाणी तापत ठेवणं, किंवा दुपारचा स्वयंपाक, वरण भात बनवायचा असेल तर अशी छोटी मोठी काही ना काहीतरी कामं असायची, ती करायची. जास्त मोठी कामं असं काहीच नाही, पण घरातून कचरा वगैरे काढणं ते. आता इतक्या मोठ्या घरातून कचरा काढायला ना जवळजवळ 15 मिनटं लागतात, 15 ते 20 मिनटं. म्हणजे अंगणातून कचरा काढायला सुरुवात केली ना की ओटी पडवी ते झालं की घरामध्ये, मग ह्या छोट्या छोट्या ज्या रूम आहेत त्या, अगदी शेवटपर्यंत चुलीच्या रूमपर्यंत खूप वेळ जातो. आणि धूळसुद्धा भरपूर येते घरामध्ये. मग हे आम्ही ना पुसत बसत नाही, सरळ पाणी टाकायचं आणि धुवून काढायचं. आल्यानंतर 1दा-2दा मी पुसलं होतं, थोडीशी शरीराला हालचाल म्हणून, पण नाही, मी कंटाळा केला. फक्त 1दा-2दाच पुसलं. सरळ मग पाणी टाकून आम्ही ते सुद्धा 1दा-2दा. रोज गावाला कोण घरं धुवत नाही. असं कोण शहरातून जर गेलं ना, मुलगी सून, तर मग ते साफसफाई थोडीफार होते. आता संध्याकाळच्या टायमाला आमचे गावातले बाबा आलेत, तर ते बसलेत, त्यांच्यासोबत थोड्याशा गप्पा. आम्ही गावी गेलो ना की एक तरी फेरी त्यांची आमच्या घरी असते. आणि जरी आम्ही नसलो तरी घरी येणार म्हणजे येणार. तर आता कचरा आणला आहे दुकानातून. दुकानाच्या पाठीमागे ना जागा नाही आहे कचरा जाळायला. आहे, पण ज्यांची जागा आहे ना त्याने कुंपण करून घेतले. मग असा कचरा जाळायला भेटतच नाही. मग तो गाडीमध्ये पप्पा घेऊन येतात आणि असा घराच्या पाठच्या दाराला आम्ही जाळून टाकतो. आता आंघोळीची तयारी माझ्या मम्मीची, त्याच्यानंतर मग आजी. संध्याकाळची चहा झाले. माझी फेवरेट जागा, इथे बसून मी चहा घेते, आंबे खाते. जे काही खायचं असेल ना ते इथे येऊन मस्त निवांत खायचं. येता जाता रस्त्याने कोण जातं आहे, कोण येतं आहे, ते सगळं इथून दिसतं. आणि बाकीची गावंसुद्धा इथून दिसतात, पण आता ते व्हिडिओमध्ये इतकं दिसत नसेल. तर मम्मी आंघोळी वगैरे करते, तोपर्यंत म्हटलं चला चुलीवरती आता डाळ शिजायला ठेवते, त्याच्यानंतर गॅसवरती भात ठेवेल. बाकी स्वयंपाक मग मम्मी बनवते. जर काही भाजी बनवायची असेल तर ती मम्मीच बनवते. माहेरी आलं ना किती ठरवून या की अशी मदत करायची, तशी मदत करायची आईवडिलांना, पण तिथे एकदा पोचलं ना
की काहीच काम होत नाही, फक्त आराम करावा असा वाटतो, कामं करायची इच्छाच होत नाही. आता मम्मीलासुद्धा असं वाटतं की आलेत म्हटल्यानंतर त्याने आम्हाला मदत करावी. थोडीफार करतो, पण ते चुलीवरती स्वयंपाक बनवायला नाही जमत. म्हणजे बाकी बनवू शकते, पण त्या भाकऱ्या वगैरे त्या जमतच नाहीत आणि इतक्या गरमीमध्ये तर ते शक्यच नाही. चुलीच्या जवळ बसलं की इतकं गरम होतं. मग त्या भाकरी वगैरे माझी मम्मीच टाकते. तिच्या हाताला लागलं होतं तरीसुद्धा मी तर भरपूर आळस करायचे भाकरी वगैरे टाकायला. तर माझी ताई आली की ती टाकते कधी. मला एकतर चुलीवरती भाकरी जमतच नाहीत आणि इतक्या खास येत पण नाहीत. तर आता भात आज मी गॅसवरती ठेवते. कधी उशीर झाला की गॅसवरती थोडाफार स्वयंपाक होतो, नाहीतर तसा चुलीवरतीच. चुलीवरचा स्वयंपाक लागतो पण मस्त आणि गॅस वाचतो त्याच्यामुळे. तर आता भात ठेवला. आजी बाहेर बसली, तिकडे जाऊन थोड्याशा गप्पा मारून येते. डाळ ठेवली एका साईडला पाणी गरम होते. सात्विकला अंघोळ घालून घेतली. त्याला पावडर वगैरे लावून तयार करते आणि नंतर मग फोन द्यायचा. काही व्हिडिओ ना सेव्ह करून ठेवलेत, मग ते बघत बसतो. कंटाळा आला ना, तेच बघून तो कंटाळला आहे. महिनाभर तेच व्हिडिओ किती पाहणार ना. मग तो सरळ तिकडे जातो मोठ्या घरामध्ये मांजरांसोबत खेळायला. आता त्याला माहिती नाही एक मांजर मेले ते आणि एकच आहे, पण ते सुद्धा म्हणजे सारखं त्याला ते दोघांची जोडी असायची ना, ते छान खेळायचे दोघंजणं. आता ते सारखं ओरडतंय. त्या दिवशी ते जेवलंसुद्धा नव्हतं. मग त्याला दूध भात नेऊन दिला तरी त्याने खाल्लं नाही. ते फक्त त्याला शोधत होतं, त्याच्या भावाला. आणि नंतर मग 2-3 दिवसानंतर व्यवस्थित झालं. त्याची मम्मीसुद्धा त्या पिल्लाला शोधत होते मांजराच्या. आता सात्विक तिकडून खेळून आला. आता वाट बघतोय दीदीची आणि बाबांची. बाबा त्याला बोलला ना, बाबा आले की किती पाठी असल्या ना की पुढे येतो बघायला. आता तो पुढे आला आहे बघायला, का तर खाऊ घेऊन येतात ना म्हणून. आता पहिला खाऊ मागणार दीदीकडे नाहीतर बाबांकडे. आता हे दोघंजणं आलेत. कधी 9 वाजता, कधी 8:30ला, जसं त्यांची तिकडची कामं आवरतील तसे येतात. आता पटकन दीदीकडे गेला. त्याला जास्त करून दुकानातले ना जेम्स आवडतात आणि व्हील्स आवडतात. मग त्या दोघांपैकी काहीतरी आणतात. बाकी काही खायला आणलं ना तरी त्याला ते आवडत नाही जास्त, जेम्स आणि व्हील्स. तर दीदी आता खाऊ घेऊन आले आणि ती तिच्यासाठी स्टॉक घेऊन येते. म्हणजे तिथे किती खाऊन आली ना तरी तो घेऊनसुद्धा येते आणखी बॅगमध्ये. फुल दुकानामध्ये मजा केली तिनेसुद्धा. बाबूचं काय नाही, बाबूला फक्त एक पॅकेट जेम्सचं दिवसभरातून दिलं ना तरी पास होतं. पण दीदी मात्र खूप खाल्लं आहे दुकानातलं. आता आंघोळ वगैरे करणार दोघं पण, म्हणजे पप्पा पण आणि दीदी पण. त्याच्यानंतर मग जेवण. आता मम्मी चुलीवरती भाकरी बनवते. बाकी सगळा स्वयंपाक झाला आहे. भाजीसुद्धा कढईमध्ये चुलीवरतीच केले आणि दूध गरम केलं वाटतं, असं काहीतरी आहे तिथे. आता भाकरी झाल्या की जेवण करून घेऊ आणि आमचं जेवण झाल्यानंतर मग मी सात्विकला भरवते. आता भरवायला त्याला घेऊन आले. सगळे बाहेर बसलेत. पप्पा आले की बाहेर बसतात. जेवणसुद्धा त्यांचं बाहेरच असतं, बाहेरच जेवायला बसतात. आणि सात्विक स्टूल घेतला आणि त्या स्टूलला फिरवतोय, त्याची ती गाडी. खूप मजा केली. खूप गावच्या आठवणी आजच्या व्हिडिओमध्ये कॅप्चर केलेत. कधी आठवण आली तर बघायला. तर असे दिवस आम्ही गावाला काढले. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त